एखाद्या सम्राटाला शोभेन असे अगस्त्य स्वागत पाहून त्यांच्या मनात आले, हा झोपडीत राहण्याला ऋषीकडे एवढं वैभव कसलं. त्यांनी त्याचा शोध घेतला की त्यांच्याकडे कामधेनू होती आणि त्या कामधेनूचा हा प्रताप आहे. एवढे सैन्याचे अगत्य स्वागत हे करू शकले. त्यामुळं या राजाने कामधेनूची मागणी केली की तुम्ही ऋषी आहात, तुम्हाला याची काय गरज, ही कामधेनू आम्हाला देऊन टाका. आणि ते जमदग्नी नकार दिला. मग थोड्या दिवसातच की कार्तवीराने आश्रमावर अचानक हल्ला केला व जबरदस्तीने कामधेनू घेऊन गेला. परंतु परशुरामाचे नेतृत्वाखाली आश्रमातील सारे जमा झाले. कांतीवीराला परशुरामाने मारले. आश्रमाची विपत्ती दूर झाली. त्यात माझ्या शिष्याची काय चूक. परशुराम अकारण रडणार नाही याची मला खात्री होती. कार्तवीराने आश्रमातल्या कामधेनूवर हात का बरं टाकावा. कश्यपाने परशुरामाच्या बचावासाठी सवाल टाकला. वित्तिहोत्र काय उत्तर न देता सांगत होते. त्यानंतर जमदग्नीने परशुरामाला सांगितले, राम, माझ्यावरील प्रेमाखातीर तू लढला आहेस, परंतु तुझ्या हातून पाप घडले आहे, म्हणून तू प्रायश्चित्त घेतले पाहिजेस. आणि प्रायश्चित्तेसाठी तप करण्यासाठी परशुराम तेथून निघून गेला. यात पुढं की परशुराम आश्रमात नाही याचे माहिती मिळताच सत्ता व संपत्ती यांनी उन्मत्त झालेले कार्तवीराचे पुत्र धावून आले आणि त्यांनी आश्रमात हल्ला केला. सारा आश्रम लुटला. जमदग्नीचे तुकडे केले. शिक्षण बंद पाडले. रेणुका व आश्रमवासियांना दुःख झाले. त्यांना रडू कोसळले. रेणुकेने तपश्चर्या करायला गेलेले परशुरामाला संदेश पाठवला. परशुरामाला त्याने उद्ध्वस्त झालेला आश्रम पाहिला. हुक्के देत रडणारे आई पाहिली. समोर पडलेले पित्याचे तुकडे पाहिले. त्या ओठातून त्यांच्या नेत्रात क्रोधाग्नी प्रकट झाली. रागाच्या भरात त्याने ओठ दाबला. त्या ओठातून रक्त निघू लागले. अशा स्थितीत त्याने आईला नमस्कार केला व पित्याचा मृतदेहाला अंत्यविधी केली व अग्नीला साक्षी ठेवून त्याने प्रतिज्ञा घेतली. उन्मत्त झालेली क्षत्रिय संस्थेला ठिकाणावर आणीन तरच नावाचा परशुराम. सत्ता व संपत्ती एकाच्या हातात असू नये हे भारतीय दर्शन आहे. चुकून ही एक झाली तर त्यावर अंकुश पाहिजे. वित्तिहोत्र सांगत होते. आणि परशुरामाने परशु उचलला. त्याने जडंग, अंग, थंग, कुंती प्रदेश, भूद्रक, मालव, कलिंग, विदेह, त्रिदत्त, मातृसामा, तांवित, त्रिवत वगैरे सर्व राजांचा नाश केला. तपश्चर्येसाठी निघून गेला. सर्वत्र निरव शांतता. परंतु 10 वर्षांनंतर पुन्हा प्रलयाग्नी समान परत आला व क्षत्रिय समता निसंतान करून टाकली. हीच मोठी दुःखाची गोष्ट आहे. परशुरामाच्या झंझावाती कुकृत्याला अडवणारे या जगात कोणी उरले नाही. आम्हाला मोठी भीती वाटत आहे. सारे क्षत्रिय गेले. आता नवजात क्षत्रिय विजयाचे काय होईल. आमच्या बालकाचे काय होईल. कोण रक्षण करेल. समजले. तुम्ही जा.
क्षत्रियांना आश्वासन द्या, अभय द्या. मग परशुराम तुमची मानीन का? वितिहोत्राने शंका प्रदर्शित केली. हा गुरु शिष्याचा संबंध आहे. रक्ताचे पाणी करून परशुरामाला शिकवले आहे. अंतःकरणाचे प्रेम माने सिंचन केले आहे. लहानाचा मोठा केला आहे. या प्रेमाला विसरण्याइतका परशुराम कृतज्ञ नाही. कश्यपाच्या जीवनातील ही महत्त्वाची घटना होती. त्यांनी मनातल्या मनात स्वतःला विचारले, काय केले मी हे? आवेशात येऊन अभयदान दिले नाही ना? काय त्यांनी भगवंताला नमस्कार केल्यावर परशुरामाला भेटायला जायचे नक्की केले? महेंद्र पर्वतावर परशुराम तप करत होता. आकृत वर्णाने सांगून ठेवले होते, 10 वर्ष पूर्ण झाले की मला सांग. एक दिवस स्नान संध्या नदीहून आंघोळ करून परत येताना आकृत वर्णे म्हणाला, प्रभू आज 10 वर्ष पूर्ण झाली. हे ऐकताच परशुरामाने परशु हातात घेतली. त्यांची क्रोधाग्नी प्रज्वलित झाली. यावेळेस मी एकटाच जातो आणि निघण्यासाठी त्याने पाय उचलला होता. तेवढ्यात राम आहुत्या देत राहून अग्नी शांत होत नाही, तो सारखा वाढत राहतो. त्याने आवाज ऐकला. त्या आवाजाने परशुराम चमकला. त्याचा रागावर परिणाम झाला. त्याला त्यांचे बालवतपण आठवले. हा आवाज ओळखीचा वाटला. परशुरामाने आवाज ओळखला. तो धावत गेला, नमस्कार केला. गुरुजी आपण? राम तुला ठाऊक आहे, विद्या शौर्य पौरुष एकत्र झाले व सत्ता संपत्ती याच्या हातात गेली तर किती भयानक परिणाम निर्माण होतात. गुरुजी आपल्या भाषणाचा संगीत मी समजलो. आपण मला समजवायला आला आहात. आपली गुरुदर्शना मी विसरलो नाही. मी अकारण क्षत्रिय संस्थेचा वध केला नाही. जर शास्त्रीय संस्था उन्मत बनत असेल, रक्षणाऐवजी भक्षण करत असेल, तर जीवनाची मूल्य उकरून टाकू लागली आहे. तर तुम्ही शिकवले आहे, जो न्यायनीतीला उद्ध्वस्त करेल त्यासाठी दंड हा एकमेव उपाय. राम असा रागवू नकोस. तू तुझ्या कृतीचे समर्थन करून पाहत आहे, खरे ना? बोलता बोलता गुरुजीने आपल्या प्रेमळ हात त्याच्या पाठीवर फिरविला. वज्रासारखा कठोर परशुराम तात्काळ मेण्यासारखा मऊ झाला. गुरु शिष्याच्या या प्रेमाचे वर्णन करणे कठीण आहे. राम, तुझ्या एवढा मोठा क्रोध, सामान्य शिष्टाचार तू विसरला. माझा राम असा नव्हता. परशुराम स्वतःची चूक समजला. त्याच्याकडे भगवतुल्य ऋषी स्वतःहून चालून आले होते. त्याचे गुरु समोर होते. त्याचे मधुर पाक पूजन न करता तो युक्तिवाद करत बसला होता. हा क्रोधी राम रुद्रासारखे त्याचे डोळे, त्याच्या डोळ्यात देण्याची कोणाची हिंमत नव्हती. साक्षात मृत्युंजय होता तो. असा परशुराम गुरुसमोर ढिला पडला. त्याने विचारले, मग सांगा, मी काय करावे असे वाटते तुम्हाला? राम, मी तुला मागायला आलो आहे, देशील? गुरुजी, तो मागायला आले. न भूतो न भविष्यती अशी घटना आहे. असे घडणार नाही. ही गोष्ट स्वप्नात देखील शक्य नाही. तीच गोष्ट आज प्रत्यक्षात घडत होती. मी माझी गुरुदक्षिणा घ्यायला आलो आहे. पुरुषा फजीर झाला. तुम्हाला गुरुजी शिष्टाचार माझ्या ध्यानात राहिला नाही. मी जिंकलेली सारी पोथी मी तुम्हाला अर्पण केली आहे. तुमच्या चरणी वाहिलेली आहे.
आज्ञा करा आणि ती कायदे होईल हे माझे मस्तक देखील होऊन द्यायला मी तयार आहे.